समोर फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला शुभम आणि प्रसाद. स्ट्राईक एंडला प्रशांत. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज तयार झालाय देवीदास. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल टाकण्यासाठी. 2 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा अपेक्षित असेल आपल्याला मोपाडा संघाकडून बॅटिंग करताना. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला देवीदास. तर बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे प्रसाद. दोन्ही मात्र देवांची नावं पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल समोर देवीदास गोलंदाजीच्या मार्गावर. पंच आमच्याकडे बोलतायत की वाईट बॉल. श्री गणेशा होतोय संघाचा, मोपाडा संघाचा 1 या धावसंख्येने. मोठा फटका मारायचा होता. अफील पाहायला मिळते आपल्याला. पंच सांगतायत की नॉट आउट. चांगली बॉलिंग. यॉर्कर पद्धतीचा बॉल कव्हरच्या वरतून उडवायचा होता प्रसाद याला. समोर गोलंदाजीच्या मार्गावर. हो हो हो, इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. तो म्हणजे कोणाचा? प्रशांत याचा. 2 धावा लगेच पळून काढल्यात. मात्र तिसऱ्या धावेसाठी रेडी होता, पण मात्र प्रशांत यानं सांगितलंय की नको. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज देवीदास याला पहिली विकेट भेटली असती प्रसाद याची. मोठी विकेट होती. मोठा मासा गलाला लागला असता. स्कोरर कोण नाही इथं आयोजक. थांबा थांबा, स्कोररच नाही इथं. तोपर्यंत करतो आम्ही. करा मॅच चालू. किती बॉल झाला आता? 2 बॉल ना? 2 बॉल ना अजिंक्यता? अजिंक्यता 2 बॉल ना? 2 बॉलांचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल फुलटॉस पद्धतीचा बॉल कुडना टेकून मारायचा होता. मोठा फटका. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्टेशन केले. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन टेपले तो म्हणजे आर्यन धुले. आर्यन धुले, आपण इकडे बघायचं आहे. पुढे जाऊन मात्र मोठा फटका मारायचा होता. 3rd बॉलची सांगता पाहायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते देवीदास याच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन टेपले 5 या. मोठा फटका मारायचा होता. चेंडू हवेमध्ये होता. चेंडूच्या खाली क्षेत्रक्षी होता, पण मात्र पोहोचला नाही. रनआउटची संधी असेल. पंच आम्हाला 3rd अंपायर. ते मात्र जीव धोक्यात घेऊन धावत होता शुभम नाईक. जर शुभम नाईक बाद झाला तर मात्र मोपाडा संघ मात्र अडचणीत येईल. असं शुभमच्या तर बॉडीवरून वाटते आम्हाला. डिसिजन क्लोज आहे. आमचे केटीसीचे ऑनर अजिंक्य पवार चेक करतात. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल आपल्याला. क्लोज देखील डिसिजन पाहायला मिळते. इथे मात्र शुभमला मात्र पवेलियन मध्ये परतावं लागेल. स्वस्त्यामध्ये रस्ता दाखवला जातोय शुभमला. काय गरज होती का या दुसऱ्या धावेची? आता मात्र विचार पडला असेल शुभमला.
हा विचार करत बसावा लागेल पवेलियन मध्ये शुभम याला, कारण की मोठा मासा गळाला लागलाय. शुभम नाईक सारखा ब्रँडेड फलंदाज मात्र रनआउटच्या भूमिकेत तंबू मध्ये परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला 18 नंबरची जर्सी परिधान करून. अजय अजय आणि प्रशांत अशी दोन जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग पाहायला मिळते देवीदासाच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन टुपले ती म्हणजे 6 आकड्यावर. 1 विकेट. फुलटास पद्धतीचा बॉल आडव्या बॅटने फटका खेचला जाता. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिथिंग विकेट पाहायला मिळते आपल्याला. बघा थ्रो थोडा मात्र खराब आणि षटक संपण्याचा इच्छा आलाय. पण मला सांगतात या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 8. दुसरा षटक घेऊन सांघिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. रामदास तर बॅटिंगला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक तो म्हणजे अजय. चांगली फाईट पाहायला मिळेल आपल्याला या दोन्ही संघाकडून. मोहपाडा आणि भिलवले. अजय लेफ्ट बॅट्समन अजय पाहायला मिळतोय आपल्याला. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज तयार झालाय रामदास. पहिला बॉल रामदासाचा टप्प्याचा बॉल. मोठा फटका मारायचा होता. पंच आम्हाला सांगतात की या वाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 9 या आकड्यावर. शुभम मात्र सस्त्यामध्ये रस्ता दाखवलाय शुभमला रनआउट मध्ये. पहिला बॉल वाईट टाकला जातोय. समोर लेफ्ट बॅट्समन अजय पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा बॉल त्याला हुक केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला अजयच्या बॅट मधून. अजय मात्र चांगला फलंदाज आहे आपल्या मोहपाडा संघासाठी. वन डाऊनची भूमिका मात्र साकारत असतो. पहिला बॉल वाईट नंतर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 13 या आकड्यावर. तर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीच्या मार्गावर रामदास तयार झालाय. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल हुक करत होता त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. इथे मात्र मिक्स फील्ड केले जाते ते म्हणजे भिलवले संघाकडून. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 17. 2 चेंडू आणि मात्र 17 का 17 कोणाला पाहायला मिळेल आपल्याला या मॅच मध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण बघूया. अजय याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत संघाला. मोठा फटका मारत चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होता पण मात्र दर्शक बनून पाहत होता असं म्हणायला हरकत नाही. एक धाव लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 19. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्टेशन केलं जाते अजय आणि प्रसाद याच्या माध्यमातून. 19 धावा डाफलकर पाहायला मिळतात आपल्याला. फुलटॉस बॉल त्याला मात्र पार्किंग लॉट मध्ये फेकून दिलाय. षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला अजयच्या बॅट मधून. अजय यासाठी ओळखला जातो मोठे फटके खेळण्यासाठी.
चला बॉल द्यायचा आहे ना. धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 25 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते अजयच्या बॅटमधून. रिव्ह्यू घेतलाय. ओके ओके. फ्लेअर डिलिव्हरी पाहायला मिळते इथे मात्र आपल्याला रामदास याच्याकडून. फुलटॉस बॉलवर चेंडू मारला जातोय सीमारेषा पार. षटकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला अजयच्या बॅटमधून. 25 या आकड्यावर फलक जाऊन पोहोचलाय. एक विकेट ती पण मात्र रनआउटची. चार बॉल मध्ये 25 धावा ठोकल्या जात आहेत. अजय समोर रामदास असेल. अजय टू रामदास. ओहो चेंडू हवेमध्ये. आता मात्र स्वतः यष्टीरक्षक हा झेल टिपतोय आणि मात्र फलंदाज बाद होतो तो म्हणजे अजय. अजय मात्र आपलं काम करून पॅव्हिलियन मध्ये लोटलाय. 16 धावा 18 धावांचं योगदान दिलं अजयनं. चांगली बॅटिंग अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाली आपल्याला. 5व्या बॉलवर मात्र अजयने मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 10 नंबरची जर्सी परिधान करून पाहायला मिळतो आपल्याला. विनायक चांगला बॅट्समन आहे विनायक. मोठे मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो विनायक. समोर प्रसाद. ह्या ओव्हरला मात्र एकही बॉल स्ट्राईकला आला नाहीये. ही ओव्हर मात्र नॉन स्ट्राईक ओव्हर मधून पाहायला मिळते. नंतर त्याच्यामधून स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विनायक. शेवटचा बॉल असेल या सत्रातला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. स्वतः मात्र गोलंदाज बॅक टू द बॉलर झेल टिपलाय आणि मात्र विनायकच्या पारीचा देखील खेळ समाप्त झालाय. आणि या 2 षटकानं मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 26 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू आणि मात्र 26 धावांची आवश्यकता भिलवले संघाला. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला मोहपाडा संघाकडून. येणारे 12 चेंडू मात्र मध्ये मात्र 26 धावांची आवश्यकता असेल भिलवले संघाला. गौर कामत आणि लोबेवाडी संघाने मात्र टॉस साठी यायचं आहे. गौर कामत आणि लोबेवाडी संघानं टॉस साठी यायचं आहे. आयोजक सांगतात आम्हाला की टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला लोबेवाडी आणि मात्र गौर कामत. सलामीची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. ती म्हणजे सुनील आणि विशाल. बॉल द्यायचा आहेत आपल्या सलामीच्या जोडीला.
गोलंदाजीच्या मार्गावर शुभम नाईक, ब्रँड ऑफ मोपाडा म्हणून त्याची ओळख आहे, तो म्हणजे शुभम नाईक पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर. गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतोय शुभम. बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाते. सलामीची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये चालले. विशाल आणि मात्र सुनील. चांगली बॅटिंग अपेक्षित असेल भिलवले संघाला त्यांच्याकडून. सलामीला मात्र सातत्याने येत असतात. आपल्या संघाचा डाव सावरताना पाहायला मिळत असतात सुनील आणि विशाल. तर गोलंदाजीच्या मार्गावर ब्रँड ऑफ मोपाडा शुभम नाईक पाहायला मिळतोय. त्यानं मात्र तिसऱ्या दिवशी मात्र बॅटिंग करत असताना मात्र प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळाडू तो म्हणजे शुभम नाईक पाहायला मिळतोय आपल्याला. विशालनं देखील मात्र चांगली बॅटिंग केली होती. तोच मात्र विशाल आता मात्र हो सरळ बॅटने फटका घेतलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. कव्हर ड्राईव्हचा मात्र क्लास फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला सुनील याच्या. विशाल क्लास पाहायला मिळाला आपल्याला सुनील याचा. विशाल आखूट टप्प्याचा बॉल मात्र चेंडूची मात्र एज लागत फलंदाज मात्र बाद होतो. इटका जवाब पत्तर से देत असताना शुभम नाईक. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे आपल्या. येणारे 10 चेंडू आणि मात्र 20 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय देवीदास. विशाल मात्र एक षटकार मारून मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. विशाल क्लास पाहायला मिळाला फटका त्याच्या बॅट मधून मात्र. तर दुसरा बॉलवर मात्र एज लागत मात्र विशालला मात्र मैदान सोडावं लागते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो देवीदास. 3 नंबरच्या भूमिकेत मात्र संघाला मात्र पुढे चालवण्यासाठी काम करत असतो वारंवार. तर गोलंदाजीच्या मार्गावर ब्रँड ऑफ मोपाडा शुभम नाईक पाहायला मिळतोय आपल्याला. हो आखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र हुक केला जातोय पाठी. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. ज्या स्पीडने बॉल होता ना त्याच स्पीडने मात्र बॉल सीमारेषा पार. देवीदासच्या बॅट मधून आलाय मात्र दुसरा षटकार. चांगली बॅटिंग. देवीदास यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा शुभम नाईक काय कमबॅक करेल का? आखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र हुक कराय. कव्हरच्या वरतून चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि टिपलाय झेल तो म्हणजे देवीदास मात्र एक षटकार मारून मात्र बाद होतोय. शुभम नाईक दाखवतोय आपली ओळख काय आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय रामदास. त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली होती. 12 धावा धावफलकावर लागल्या 2 विकेटच्या पतनानंतर. खराब देखील बॉलिंग करत नाहीये शुभम आणि चांगली देखील करत नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही समान मात्र चालतोय शुभम. का मला ब्रँड ऑफ मोपाडा म्हटलं जातं ही त्याची ओळख आहे मित्रांनो. आणि ती ओळख मात्र तो दाखवत असताना षटकार जरूर मारला. पुढचा चेंडू माझ्या हातामध्ये आहे कसं टाकायचा कसं नाही. आणि मात्र त्याच्यामुळे देवीदासला मात्र त्यानं कॅचच्या स्वरूपात मात्र बाद केलाय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते शुभम याची. नवीन बॅट्समन रामदास
लोअर फुट टॉस पद्धतीचा बॉल मात्र गॅप काढली जाते. क्षेत्ररक्षक धावते, उचलतोय, फेकतो, तो पण मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला. विशाल आणि सुनील आणि मात्र रामदास याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकाचा. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हो, अखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र कट करायचा होता. पंच आम्हाला सांगतात की षटक संपलंय. येणारे 7 चेंडू आणि मात्र 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके या मॅच मध्ये मात्र तुम्हाला विजय संपादित करून देईल. गोलंदाजीच्या मार्गावर दुसरं षटक घेऊन सागिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. अजय लेफ्टी बॉलरचा मात्र चूज केला जातोय मोपाडा संघानं. दुसरं षटक घेऊन आणि अंतिम 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाच्या फासल्या पासपूस. समोर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे सुनील. पहिल्या ओव्हर पासून मात्र नॉन स्ट्राईकला आहे. अखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र कट करायचा होता. निर्धाव बॉल, चांगली बॉलिंग, वेग आणि वेग प्रचंड पाहायला मिळतोय आपल्याला अजयचा. कट मारायचा होता मात्र निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 14 या अंकडे. येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बघूया काय होतंय काय नाही. अखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार आहे ना. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. अखूट टप्प्याचा बॉल त्याचा मात्र प्रॉपर समाचार घेतलाय 4 धावेसाठी. येणारे मात्र 4 चेंडू आणि मात्र 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 2 चौकार मारावे लागतील ते म्हणजे भिलवले संघाला. जोपर्यंत सुनील आणि रामदास आहे ना तोपर्यंत भिलवले संघ मात्र जिवंतच असेल या सामन्यामध्ये. चांगला फटका पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा बॉल मात्र त्याला फेकून दिला 4 धावेसाठी. खराब बॉल मात्र पाहायला मिळाला अजय याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अजय तयार झालाय. फुलटॉस बॉल आता मात्र 1 धाव आणि दुसरे धाव पंच आमच्याकडे बोलतायत की थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असेल. पंच आम्हाला सांगतायत की नॉट आउट. फलंदाज बाद नसेल आणि या 2 धावा धावून काढल्यात. येणारे 3 चेंडू आणि मात्र 6 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग घेऊ नका. आपण क्षेत्ररक्षक लावा. मोपाडा संघ आपल्याला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षक लावायचं आहे. मॅच स्टार्ट करते पंच.
लेग बाईकच्या 2 धावा पाहायला मिळतात आणि संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे 20 या आकड्यावर. येणारे 3 चेंडू आणि मात्र 6 धावांची आवश्यकता. अजय तयार होतोय चौथा चेंडू टाकण्यासाठी. समोर सुनील पाहायला मिळतोय. लोवल फुलटॉस बॉल त्याला मात्र कव्हरच्या दिशेने टोलवला. 1 धाव पूर्ण होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात. थ्रो मात्र थोडी मात्र चुकीची पाहायला मिळाली आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता मात्र. सामना मात्र दोन्ही संघाकडे अजून बॅलन्स आहे. फासल्या फासफूस पाहायला मिळतात आपल्याला दोन्ही संघाच्या. यष्टीरक्षकांनी मात्र अजय याला कान मंत्र दिलंय. 2 चेंडू आणि मात्र 4 धावांची आवश्यकता. बघूया या चेंडूवर मात्र ओहो डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला अजयच्या माध्यमातून. चांगला बॉल पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 22 धावा फलकावर लागल्यात. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. ते मात्र प्रेशर पाहायला मिळेल आपल्याला सुनील याच्या माध्यमातून. डॉट बॉल राहिला. एक चेंडू 4 धावा. ओहो इथे पंचांनी डॉट बॉल.
चला बॉल द्यायचंय लोभेवाडे आणि मात्र गौर कामत. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला दत्ता याची या इनिंग मध्ये. करण आणि मात्र दत्ता सलामीची ओपनिंग जोडी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बिग पॅट पाहायला मिळेल आपल्याला. लोभेवाडी आणि मात्र गौर कामत